नमस्कार, मी सचिन बागुल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मुक्त संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे बहुजन चळवळीतले गायकी क्षेत्रात अत्यंत नावाजलेलं नाव म्हणजेच राहुल अन्वीकर. अनेक ठिकाणी त्यांचे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आपल्या गाण्यांच्या माध्यमातून ते महापुरुषांचे विचार, महापुरुषांची जीवनगाथा आणि त्यांच्या विचारांनी कसं या समाजाला अधिकाधिक प्रबोधन करता येईल आणि समाजाला दिशा देण्याचं काम कसं करता येईल, समाजाच्या उन्नतीच्या मार्गात जे काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांवर विचार करून कशा पद्धतीने समाजाला विकासाच्या दृष्टीने पुढे नेता येईल, अशा विविध अंगांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून ते प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असतात. गायनाच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतात, महापुरुषांचे विचार सांगत असतात आणि त्याचा फार मोठा प्रभाव हा समाजावर पडत असतो. त्यांचे कार्यक्रम अत्यंत नावाजलेले असतात आणि ठिकठिकाणी जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे तिथे नक्कीच त्यांच्या विचारांचा जो प्रचार प्रसार झालेला असतो त्यानुसार समाजाला एक चांगलं बळ मिळत असतं, दिशा मिळत असते. आपण स्वागत करतो राहुल अन्वीकर यांचं. तर मी महाराष्ट्र चॅनलच्या मुक्त संवाद या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण हे चळवळीमध्ये प्रबोधनाचं काम करीत आहात. हे प्रबोधनाचं काम करीत असताना कशा पद्धतीने कुठे कुठे फिरावं लागतं आणि दर 10 किलोमीटरवर भाषा बदलत जाते. तर या भाषेच्या अंगाने आपण वेगवेगळ्या प्रांतात फिरतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये जातात. तर कुठे भाषेच्या संदर्भात आपल्याला काय अडचणी येत असतात का आणि या अडचणीवर मात करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं भाषेची एक वेगळी लकब किंवा एका वेगळ्या भाषेचा प्रभाव म्हणून आपण हिंदीचा वापर जास्तीत जास्त करत असतात असं आमच्या एकंदरीतच लक्षात आलं आहे. तर हिंदी भाषेचा प्रभाव हा त्या त्या प्रदेशावर कशा पद्धतीनं आपल्याला अनुभव येत असतात? सबसे पहले तो मैं आपको बाबा साहब के जयंती के मौके पर बधाई देना चाहूँगा. और रही भाषा की बात, तो भारत के अंदर महाराष्ट्र ऐसा एक प्रदेश है कि उसे भाषा से कोई लेन देन नहीं है. जिन जिन लोगों को राजनीति करना है वो भाषा की बात करते हैं. जैसे मराठी भाषेवर प्रेम असू द्या, लेकिन मराठी पर प्यार करने की बात करने वाले लोग आज भी हम देखते हैं कि उनके छोटे छोटे बच्चे जो है वो मराठी पर प्यार न करते हुए नजर आते हैं, वो अंग्रेजी पर प्यार करते हैं. और वो भारत देश की बात करने वाले लोग, उनके बच्चे अमेरिका, जापान, फ्रांस, लंदन में पढ़ाई के लिए जाते हैं. इसलिए भाषा, हिंदी भाषा एक ऐसी चीज़ है, वो राष्ट्रीय भाषा है. इसलिए हम ज़्यादा तौर पर उसका इस्तेमाल करते हैं और उससे ज़्यादा कोई अड़चन हमें हिंदी बोलते समय या गाते समय ज़्यादा कोई अड़चन नहीं आती. हिंदी भाषेचा प्रामुख्यानं आपल्या गायनाच्या माध्यमातून राहुलजी प्रबोधनासाठी वापर करत असतात. राहुलजी, मला एक सांगा, आपण ठिकठिकाणी फिरतात, गावोगावी जातात, खेडोपाडी जातात, शहरांमध्ये फिरतात. काय सध्याचं चळवळीचं जे वातावरण आहे, मागील कालखंडातलं चळवळीचं जे वातावरण आहे आणि या सगळ्या चळवळीमध्ये गायनाच्या क्षेत्रातील व्यक्तींचा एक वेगळा ठसा उमटलेला एक महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु ही परंपरा आज कुठेतरी काही गायकी क्षेत्रातील व्यक्तींमुळे पूर्णतः व्यावसायीकरणाकडे चाललेले आहे आणि प्रबोधनाचं काम जे आहे ते त्या चळवळीचा जो मुख्य उद्देश होता गायकी चळवळीचा, की तो प्रबोधनाचा उद्देश त्या प्रमाणात सफल होताना दिसतोय का? कारण जास्तीत जास्त व्यावसायीकरणाकडे हे गायकी क्षेत्र जे ते वळायला लागले. नहीं, सवाल तो ये होता है कि जब कोई, चाहे कोई भी व्यवसाय हो, ये जो आंदोलन है बाबा साहब का गायकी के माध्यम से, अपने अपने हिसाब से लोग पैसे लेते हैं, लोग देते हैं. लेकिन जब सुरेश वाडकर कभी एक गाना गाते हैं तो उनको करोड़ों रुपए दिए जाते हैं. और इसकी वजह ये भी है कि सुरेश वाडकर को मानने वाले लोग, उनकी विचारधारा वाले लोग आज भारत में सत्ता में हैं. हमें बाबा साहब के मूवमेंट को आगे बढ़ाना है, इसलिए सभी कलाकारों ने
हर कोई लोग, अब नाम बड़ा होता है तो दाम भी बड़ा होता है, ऐसी ऐसी एक कहावत है। लेकिन दाम के साथ साथ बाबा साहब का त्याग, महापुरुषों का त्याग, उन्होंने समाज के प्रति क्या बलिदान किया है, ये कलाकारों ने सोचना चाहिए। और अभी आज का देश का जो माहौल है, आपने बताया कि क्या माहौल है। संत कबीर ने बोला था कि भारत ये बेवकूफ लोगों का देश है। और माहौल के बारे में अगर बताऊं तो जहां जहां कीचड़ पैदा होता है वहां कमल खिलता है। तो मुझे तो ऐसा लगता है अभी कीचड़ का माहौल है, कमल खिलते रहेगा। लेकिन हम कोशिश करेंगे भाई कि ये कीचड़ कम हो जाए और लोगों को महापुरुषों की दिशा समझ में आए। और आज नहीं तो कल जरूर आएगी, ये उम्मीद पर हम काम करते हैं, क्योंकि उम्मीद पर दुनिया कायम है। आंबेडकरी जलसे असतील, इंगितांच्या कार्यक्रमांचे काही जलसे असतील, ही जी सगळी परंपरा आहे, या परंपरेत जो सुरुवातीचा कालखंड होता जो प्रबोधनाचा, ज्यातून या देशातील दलित बहुजनांची मस्तकं घडविण्याचं काम केलं गेलं, गायनाच्या माध्यमातून जो विचार होता तो महापुरुषांचा विचार अनेक गायकांनी आतापर्यंत लोकांच्या मनामनात रुजवला. परंतु आता ह्या चळवळीला काही ठिकाणी किंवा काही व्यक्तींमुळे उत्सवी रूप यायला लागलंय. आपल्याला काय वाटतंय? कारण प्रबोधन आणि तीच गाणी फक्त नाचण्या धिंगाणा करण्यापुरती देखील त्या अंगानेच पाहिलं जातात, ती गाणी तिथेच विसरली जातात. हे सगळं उत्सवी स्वरूप आलेलं आहे. याच्यातून प्रबोधन आणि उत्सवी याच्यातून सुवर्णमध्ये साधता येण्यासाठी आपण कशा पद्धतीने याचं विश्लेषण करा? सबसे पहले तो हमारे दिमाग में ये बात बैठना चाहिए, मनोरंजन और परिवर्तन में बहुत जमीन आसमान का फर्क है। अभी और किसी के सामने मनोरंजन करने के लिए ज्यादा मेंदू का इस्तेमाल नहीं करना पड़ता। जैसे कि भाई कोई नाचने वाला हाथ पैर हिला दे, मनोरंजन हो जाएगा, चाहे औरत हो या आदमी हो। लेकिन परिवर्तन तुम्हें अगर करना है तो तुम्हें तुम्हारे मेंदू पे तान देना पड़ता है। तुम्हारा भेजा जो है, उस भेजे के अंदर तुम्हारी अकल होना चाहिए। और अकल जो है, किसी ने मराठी में कहा है कि भाई नाचून नाचून येत नहीं थी, वाचून वाचून येते। इसलिए मुझे ऐसा लगता है कि अकल आने के लिए वाचून वाचून माणसानं मोठं झालं, वाचून वाचून माणसाने मोठं झालं पाहिजे. अत्यंत चांगला विचार आपण या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितला. राहुलजी, आपण ठिकठिकाणी जातात, आपली जी निवेदनाची जी शैली आहे किंवा आपली जी गायनाची जी शैली आहे, बऱ्याच ठिकाणी मी देखील आपले कार्यक्रम पाहिलेले आहेत, त्यामुळे सांगतोय अनुभवावरून, ती बऱ्याच अंशी आक्रमक आहे आणि अगदी रोखठोक, कुठलीही भाडबीड न ठेवता आपण सडेतोडपणे बोलत असतात, मांडत असतात, गात असतात. हे सगळं करताना मनातून भीती वाटत नाही का? आणि वाटत असली किंवा नसली तर आपल्याला या सगळ्या या आजही जे देशातलं विघातक आणि विध्वंसक वातावरण आहे, या सगळ्या वातावरणात वावरताना आपल्याला भीती वाटत नाही का? वाटत असेल किंवा नसेल, परंतु आपल्यावर कधी असे काही प्रसंग आले आहेत का की कुठेतरी आपण या समाजाला घडविण्याचं काम करत आहात आणि तुम्ही हे काम थांबवा, अशा धमक्यांच्या स्वरूपात देखील की शाहीर विठ्ठल उमोपनपासूनचे परंपरेत अनेकांना हे धक्के सहन करावे लागले? आपला काही असा अनुभव आहे? अनुभव तो ऐसा एक नहीं, ऐसे बहुत सारे अनुभव शुरू में। लेकिन हमारे खिलाफ जो भी लोगों ने काम किया वो हमारे ही अपने ही लोग, क्योंकि किसी के साथ एक कहावत है कि भाई मराठी पुना का काटा काटा जाता है, उसके नजदीक जाना पड़ता है। तो हमारे ही लोगों ने हमारे खिलाफ काम किया। लेकिन हम समझते हैं, हमने एक बात ध्यान में रखी है मान्यवर कांशीराम जी की। एक बार कांशीराम जी को बरली के अंदर लोगों ने पत्थर मारे थे और फिर पुलिस वाले आ गए और उन लोगों को पकड़ कर लेकर गए और ये इसके अंदर लॉकअप के अंदर बंद कर दिया। और पुलिस वाले आए और कांशीराम जी को बोलने लगे, साहब हमने 40 लोगों को अरेस्ट किया है, उनको बंद कर दिया। हालांकि जिन लोगों ने पत्थर मारे थे उन्हीं को उन्होंने अंदर कर दिया था। जब कांशीराम जी बोले थे कि भाई आपको किसने बोला उन्हें बंद करने के लिए, मुझे पत्थर मारे हैं, ये किसने आपको कहा है, आप ये काम कीजिए। बोले अभी जाकर उनको छोड़ दिए, जिस दिन उनको अकल आ जाएगी वो मेरी पूजा करेंगे। तो आज वही लोग जिन लोगों ने कांशीराम जी को पत्थर मारा था, वही लोग कांशीराम जी की पूजा करते हैं। तो हम भी उनकी विचारधारा के साथ जुड़ने के सब साथ ही
उनकी जो मानसिकता है वो हमारे मेंदू में फिट है। जो भी लोग हमारा विरोध करते हैं, हम उम्मीद करते हैं आज नहीं तो कल वो जरूर लोग हमारे साथ रहेंगे और बाबा साहब का कारवा जरूर आगे बढ़ेगा। थोडक्यात आपण विश्लेषण केलंय की खऱ्या अर्थानं परिवर्तन जे आहे ते कसं साध्य करता येईल, की कोणी विरोध झाला म्हणून त्याला आपण विरोध न करता त्याला तो चुकीचा आहे हे दर्शवून देणं हे आपल्या परिवर्तनाच्या माध्यमातून और आपण काम करणार. रही बात डरने की, तो हम बाबा साहब का कोटेशन हमें याद आता है, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा। इस बात को हम सामने रख के जीते हैं भाई। जीना और मरना ये तो कुदरतन बात है, मरना तो मरना ही होता है और जीना तो जीना ही होता है। जब तक जिएंगे तब तक शेर की जिंदगी जिएंगे, अपने बाप का काम करते रहेंगे। क्या बात. शेवटचा प्रश्न, राहुलजी आपण मुक्त संवाद या कार्यक्रमात आमचे संवाद साधत आहात. शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यांपासून वर्षापासून महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे, देशातही आहे, अत्यंत विध्वंसक, दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारं, दलित बहुजनांना वेगळं काढणारं आणि दलित बहुजनांपासून एका विशिष्ट जातीला वेगळं करून समाजात एक वेगळा संघर्ष पाहायला मिळतो. दोन प्रकारचे मोर्चे निघालेत, आपल्यालाही माहिती आहेत. हे सगळं घडत असताना दलित बहुजन चळवळीतल्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल? सबसे पहले तो मोर्चाओं के बारे में मैं आपको बताऊं, ये निकले नहीं, ये निकाले गए हैं मोर्चे। और मोर्चे किसी एक जाति के आदमी ने नहीं निकाले हैं। सरकार, महाराष्ट्र सरकार के खिलाफ दलितों ने मोर्चे निकाले हैं, मुसलमानों ने मोर्चे निकाले हैं, ओबीसी लोगों ने मोर्चे निकाले हैं, आदिवासी लोगों ने मोर्चे निकाले हैं, मराठा समाज के लोगों ने मोर्चे निकाले। यानी लगभग जितनी भी जातियां महाराष्ट्र के अंदर होंगी उन सभी जातियों के लोगों ने मोर्चे निकाले हैं। मोर्चे सरकार के खिलाफ होते हैं, क्योंकि सरकार देती है, बात को मानती है। आज का भगवान तो सरकारी होती है, लेकिन मेरा ऐसा मानना है कि अगर सब जाति के लोग सरकार के खिलाफ अगर मोर्चे निकालते हैं और आने वाले कुछ दिनों में जब चुनाव होता है तो बीजेपी की लोग जीत कर आते हैं, इसका मतलब ये साबित होता है कि ये एक तो मोर्चे वाले झूठे हैं या तो बीजेपी वालों ने भाई कोई ईवीएम में घोटाला जरूर किया, ऐसा तो मुझे लगता है। लेकिन इसकी वजह ये भी है कि डर का वातावरण है। लेकिन मैं आपके टीवी के माध्यम से लोगों को बताना चाहूँगा कि हमें डरने की कोई बात नहीं है। हम उस बाप की औलाद हैं कि जिनके बाप को भारत नहीं बल्कि दुनिया एक ज्ञान के रूप में देखती है। और सवाल ये होता है कि कुछ लोगों ने हमें डराने की भी बात कही है, लेकिन उनको आपके टीवी के माध्यम से मैं बताना चाहूँगा कि भाई हम वो ऐसी कौम हैं, जब तक बर्दाश्त करेंगे तब तक बर्दाश्त करेंगे, लेकिन हम जिस दिन हमारी बात पर आ जाएंगे तो हमारा एक इतिहास रहा है कि जिस दिन हमने तलवार उठाई है भीमा कोरेगांव पैदा हुआ। जिस दिन हमने तलवार उठाई है भीमा कोरेगांव पैदा हुआ है, और जिस दिन हम लोगों ने कलम उठाई है तो भारत का संविधान बन गया है। ये बात और लोगों ने नोट कर लेना चाहिए। धन्यवाद. अत्यंत प्रखर आणि सडेतोड शब्दात राहुलजी आणवीकर यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. हे होते राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलजी आणवीकर. धुळ्यात बौद्ध एकता धम्म महासंमेलनाच्या निमित्तानं ते या ठिकाणी आलेले होते. त्यांचा रात्री विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर मोठा भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला या मुक्त संवाद कार्यक्रमासाठी वेळ दिला. त्यांच्याबरोबरच मी आपल्याला राहुल कुमार आणवीकर ज्यांच्यामुळे उपलब्ध झालेत ते बौद्ध धम्म एकता महासंमेलनाचे मुख्य आयोजक आनंदजी सैंदाने, त्यांचे सर्व टीम यांचं मनापासून आभार मानतो आणि मुक्त संवाद कार्यक्रम इथेच समाप्त करतो. कॅमेरामन यशवंत मासुळेसह सचिन बागुल, धुळे.